मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये वेदावरती प्रश्न पाहणार आहोत, जे 2019 मध्ये यावरती हमखास 1, 2, 3 प्रश्न हर पेपरला येतात. कोणत्या वेदामध्ये प्रामुख्याने यज्ञीय मार्गदर्शन तत्त्वे आणि विधीसाठी सूचना आहेत? सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, ऋग्वेद. तर आपलं उत्तर असेल यजुर्वेद. उत्तर वैदिक साहित्यानुसार भारताचे 3 विस्तृत विभाग कोणते आहेत? आर्यवर्त, मध्य देश आणि दुःखदिनपद. उत्तर भारत, मध्य भारत आणि दक्षिण भारत. आर्यवर्त, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारत. उत्तर भारत, मध्य देश आणि दुःखदिनपद. तर आपलं उत्तर असेल आर्यवर्त, मध्य देश आणि दुःखदिनपद. महाजनपदामध्ये सापडलेल्या रिंग विहिरींचा वापर यासाठी केला जात असे. कापड धुताना, सिंचनात, कचराकुंडी म्हणून, एक नाला म्हणून. तर आपलं उत्तर असेल सी आणि डी, कचराकुंडी म्हणून, एक नाला म्हणून. उत्तर वैदिक काळात खालीलपैकी कोणता प्राणी विशेषतः दलदलीच्या जमिनीत नांगरणीसाठी उपयुक्त असल्याचे नमूद केले होते? गाय, म्हैस, घोडा, हत्ती. तर आपलं उत्तर असेल म्हैस. सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती कोणत्या वेदात आहे? ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. तर आपलं उत्तर असेल ऋग्वेद. वैशाली खालीलपैकी कोणत्या महाजनपदाची राजधानी होती? व्रजी, कोसला, काशी, मगध. तर आपलं उत्तर असेल व्रजी. ऋग्वेद हा डायडास सूक्तांचा संग्रह आहे. 1028, 1076, 1124, 1152. तर आपलं उत्तर असेल 1028. ऋग्वेदाचे डायडास पुस्तके किंवा मंडळामध्ये विभाजन होतं. 11, 34, 12, 10. तर आपलं उत्तर असेल 10. चंपा हे प्राचीन शहर डायडास महाजनपदाची राजधानी असल्याचे मानले जाते. काशी, मत्स्य, अंग, व्रजी. तर आपलं उत्तर असेल अंग. वैदिक साहित्यात खालीलपैकी कोणत्या नदीचा उल्लेख वितास्त म्हणून करण्यात आला आहे? झेलम, बियास, चिनाब, रवी. तर आपलं उत्तर असेल झेलम. अथर्ववेद हा किती खंडांचा संग्रह आहे? 20, 10, 5, 15. तर आपलं उत्तर असेल 20. रावी नदीचे वैदिक नाव काय आहे? असिकनी, शतद्रू, परुष्णी, कालिदी. तर आपलं उत्तर असेल परुष्णी. उत्तर वैदिक काळात खालीलपैकी कोण कर गोळा करत असे? भागदूत, अक्षवाप, सूत, तक्षण. तर आपलं उत्तर असेल भागदूत. खालीलपैकी कोणत्या वैदिक साहित्यात वर्णव्यवस्थेची चर्चा झाली? ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद. तर आपलं उत्तर असेल ऋग्वेद. खालीलपैकी कोणत्या वैदिक साहित्यात गायत्री मंत्र आहे? ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद. तर आपलं उत्तर असेल ऋग्वेद. खालीलपैकी कोणते वैदिक साहित्य यज्ञसूत्रांचा संग्रह आहे? ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद. तर आपलं उत्तर असेल अथर्ववेद. खालीलपैकी कोणत्या वैदिक साहित्यात पायाजवळ बसणे असा उल्लेख आहे? वेदांग, उपनिषदे, आरण्यकस, ब्राह्मण. तर आपलं उत्तर असेल उपनिषदे.